नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. पेपरफुटी विरोधात काँग्रेसच्या लातूरमध्ये एल्गार मोर्चा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य. 26 दिवसांच्या उपासमारानंतर मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का? सोनम वांगचुक यांचा पोस्ट करत जनतेला सवाल. मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं हे मलाच माहिती. सोनम वांगचुक यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. काल माझा व्हिडिओ पाहून ज्या तरुणांनी विचार प्रवर्तक सूचना पाठवल्या त्या सर्वांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. वेळेवर अटक करणे, फेरपरीक्षा वेळेवर घेणे आणि निकाल वेळेवर जाहीर करणे याबाबत सरकारने योग्य ती पावले उचलली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. शाळेच्या दिंडीत माझ्या अंगावर रेतीचा डंपर घालण्याचा प्रयत्न, रोहिणी खडसेंचा आरोप. खडसेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी महाडमध्ये 2 दिवस ठिय्या आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी. तहसीलदारांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित. बुलढाण्यात भाजप आणि युवा मोर्चाचे जिल्हा काँग्रेस कमिटी समोर जोरदार निदर्शने. राहुल गांधींचे आंदोलन नव्हे तर देशात अराजकता माजवण्याचा कट आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. नांदूर मध्यमेश्वर धरणातून प्रचंड विसर्ग सुरू. निफाड तालुक्यात भीषण पूरस्थिती निर्माण. यवतमाळमधील नेर येथील अशोकनगरमध्ये घरफोडी. 88,935 रुपयांचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये फॉरेस्ट नाका टी सर्कल मार्गावर भीषण अपघात. डंपरच्या धडकेत 55 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल. अंबरनाथमधील काटई कर्जत राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य. अपघाताचा धोका वाढला. नागरिकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. अंबरनाथमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. बीडच्या नारायणगड येथील महापूजेचा मान मनोज जरांगेंना. गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्याकडून निमंत्रण.